कुठेही जायचं ना, एक पात्रता लागते, पात्रता, त्याला इलिजिबिलिटी म्हणतो आपण. काहीही कुठलाही फॉर्म भरायचा ना, एक पात्रता लागते, माहिती आहे. हा, म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात की नाही आहे. अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक पात्रता लागते. आता नेमकी पात्रता काय लागते? किती जणांना माहिती अभ्यास करायची पात्रता? कोणी सांगेल मला? अभ्यास करण्यासाठी पण एक पात्रता लागते. ती पात्रता कोणती असते तुम्हाला माहिती आहे? ती पात्रता काय असते तुम्हाला सांगतो. आणि ते असतं मोटिवेशन. म्हणजे काय की तुम्ही सेल्फ मोटिवेट झाले पाहिजे. काय म्हटलं मी? सेल्फ. म्हणजे तुम्हाला ना असा एक झटका लागला पाहिजे. कसला? विजेचा. हा, असा झटका लागला पाहिजे की तुमचा प्रत्येक मेंदूचा पेशी ना पेशी बोलला पाहिजे की मला अभ्यास करायचा आहे. का करायचा आहे? मला खूप मोठा माणूस व्हायचा आहे. का मोठा माणूस व्हायचंय ते मला माहित आहे, पण मला मोठा माणूस व्हायचं. दिस इज कॉल्ड सेल्फ मोटिवेशन. आपण असं म्हणतो की त्याला काहीच आधार नाही. आपण उदाहरण ऐकतो. आता मी ऐकलंय तुमच्यातली 42 मुलं सिलेक्ट झाली, राहिलेली सगळीच सिलेक्ट होतील हे मला माहिती आहे. आणि हेच जे सिलेक्ट झाली लेकरं याच्या पुढे आणखी सिलेक्ट होणार आहेत. आणि तुम्ही असे पेपरमध्ये वाचता, ऐकता उदाहरण की त्याला कोणीच काहीच नाही, पण तो मुलगा एकदम एवढा मोठाची मोठा, ती मुलगी एकदम मोठा माणूस झाली. म्हणजे ती मुलगी किंवा तो मुलगा सेल्फ मोटिवेटेड होती. कळलं? सेल्फ मोटिवेटेड म्हणजे स्वतःच ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं. जे माणसं स्वतः ठरवत नाहीत काय करायचंय ते आणखी एका कारणाने मोटिवेट होतात. मी अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या क्रायटेरिया सांगतो. जर माणूस सेल्फ मोटिवेट असेल त्याला अभ्यास करायची गरज नाही, कुणीच अभ्यास करायची गरज नाही. तो सेल्फ मोटिवेट आहे. पण जो सेल्फ मोटिवेट नाही तरी त्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याला लागतं स्टिम्युलेशन. आणि मग ते स्टिम्युलेशन लागतं एखाद्या माणसाचं इन्स्पिरेशन लागतं. डॉक्टर विठ्ठल लहानेची मी संधीची गोष्ट ऐकली आणि मी हे केलं अशी मला अनेक मुलं सांगतात. मी एका मुलाला संधीची गोष्ट सांगली होती. तो 10वीला तो नापास झाला होता. त्याने 10वीला रिपीट ऍडमिशन घेतलं होतं. रिपीट ऍडमिशन घेतलं होतं. माझ्या त्या भाषणामध्ये उल्लेख आहे. 10वीला रिपीट ऍडमिशन घेणारा मुलगा त्याने मला एक 10 वर्षानंतर फोन केला होता. 10 वर्षांनी फोन केला होता. मी फार कमी फोन घेतो, फार कमी फोनवरती बोलतो. मला फोनवर बोलायला अजिबात आवडत नाही. ओके, तरीही कुणी विद्यार्थी बोलतो म्हटल्यानंतर मी फोन स्वीकारतो, घेतो तो फोन मी. आणि मुलांना सांगतो, मला सांगतो मी, त्या मुलगा मला सांगत होता, सर मी एक विद्यार्थी बोलतोय माझा ऐका. बघा, 10वीला रिपीट ऍडमिशन घेतलेला मुलगा, त्या शाळेत मी गेलो होतो आणि त्यांना एक असंच बोलता बोलता एक प्रश्न घेऊन गेलो. त्या संधीची गोष्ट मी सांगितली होती. आणि तो मुलगा मला 10 वर्षानंतर फोन करतोय. तो सांगतोय, सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते, राजा मला लवकर लवकर बोल. मी अनेक शाळेतून गेलो, पटपट सांग, मी खूप कामात आहे. कारण माझ्यासमोर एकदाच 10, 15, 20, 50 असे पेशंट उभा टाकले असतात. मी एकदाच एक पेशंट घेऊन बघत नाही, 50-50 लोक उभे घेऊन बघतो. त्याच्यामुळे माझी खूप मोठी अडचण होती. त्याच्यासमोर मला फोन करायला नको वाटायला. तर नाही सर, काही मला माहिती आहे तुमच्याकडे खूप गर्दी आहे, खूप लोक तुमच्यासमोर उभे आहेत, तरी पण माझं ऐका. तर काय करायला कोणाला त्याचा हट्ट काही संपत नाही. मला बोल लवकर लवकर. त्याने सुरू केलं, तुम्ही आमच्या शाळेत आले होते 15 ऑगस्ट 2000. अरे हो, पुढे म्हटलं, सर तेव्हा मी 10वीला रिपीट ऍडमिशन घेतलं होतं. त्याच्या पहिल्या वर्षी मी नापास झालो होतो. तुम्ही ज्या वर्षी आमच्या शाळेत आले त्या वर्षी मी 10वीला रिपीट ऍडमिशन घेत होतो. मग सर तुम्ही ती संधीची गोष्ट सांगितली आणि त्या दिवशी ठरवलं की आयुष्यात काहीतरी बनायचं. आणि मग माझा आता फार कुतूहल वाटलं, माझा हा काय पुढे बोलतोय मुलगा, न ऐकणारा न बोलणारा फोनवरील प्राणी. आता मी ऐकायला सुरू केलं. एवढे मोठे लोक समोर वाटायला मी ऐकत होतो. तो सांगतोय, सर त्या दिवशी मी ठरवलं आणि आज 10 वर्षानंतर मी आज सायंटिस्ट झालो. सायंटिस्ट तुम्हाला सगळ्यात पहिला फोन केला. तुम्हाला सांगतो, मुलांना माझ्या आत्ताही अंगावरती काटे उभं लागलेत. आणि त्या दिवशी अगदी असे सगळे डोळे भरले होते, खाते अंगावर उभं टाकले होते. आणि मी विचार करत होतो, काय लेकरं, 10वीला नापास होणारा जर मुलगा 10 वर्षामध्ये एका विठ्ठल लहानेचं 1 तासभराचं भाषण ऐकून जर सायंटिस्ट होतोय, तर मग आपण लेकरांसाठी बोलायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही लेकर मला फार आवडतात. मला कळलं मी काय म्हणतो ते. 10वीला नापास होणारा माणूस, कॅन यू इमॅजिन दिस? आणि ह्याला म्हणायचं स्टिम्युलेशन. अभ्यास करण्यासाठी ही दुसरी पात्रता असते. एक आहे सेल्फ मोटिवेशन असतात, त्यांना अभ्यास करण्याची गरज नाही. दुसरी माणसं ह्या माझ्या मुलासारखी असतात, जे 10वीला नापास होतात आणि काहीतरी ऐकतात अशा माणसाचं आणि ती वेडे होतात आणि त्या वेडेपणामध्ये इथपर्यंत पोहोचतात. ओके, दिस इज कॉल्ड एज अ सेकंडरी स्टिम्युलेशन. हे जरा मेडिकल सायन्सचे शब्द आहेत. मी खूप प्रचंड अभ्यास केला लेकरांचा. त्याच्यानंतर एक माझं व्याख्यान तयार झालंय. हे लेकरांच्याच अभ्यासून तयार झालंय, मी काही तयार केलेलं नाही. ते पुरांचा अभ्यास माझ्या काळाला मी त्याचं अनालिसिस केला, त्याच्यावर बोलत राहतो. तिसरा विषय 2, एखाद्या भाषणाने एखादा स्टिम्युलेट नाही झाला, सेल्फ मोटिवेट नाही झाला, तरी त्याला अभ्यास करायचा आणि तरी त्याला अभ्यासाला लावायचं. त्यानेच कळण्याचं परिस्थिती. कंडिशन अशी असते की ती कंडिशन तुम्हाला अभ्यासाला लावते. त्या मुलाचं उदाहरण सांगितलं, आता मी माझं उदाहरण सांगतो. कंडिशन कशी अभ्यासाला लावते माणसाला. कंडिशन
कंडिशन कशी, तुमची तर कंडिशन तुम्हाला अभ्यासाला लावायलाच पाहिजे. तुमच्या एवढी तर आमच्या अडचणीची कंडिशन नाही आहे, पण तरी कंडिशन कशी अभ्यासाला लावते तुम्हाला सांगतो मी साधारणपणे 6वी-7वीला होतो मी. ओके, तेव्हाच एक छोटीशी माझ्याविषयीची स्टोरी आहे. ही स्टोरी कुठून आली याचा एक छोटा मी प्रसंग सांगतो. आम्ही ना ओठ फाटलेले आणि टाळू फाटलेले अशा व्यंगावरती मोफत सर्जरी करतो. ओठ फाटले, दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू ह्या व्यंगावरती मोफत प्लास्टिक सर्जरी वर्षभर आम्ही करतो. वर्षभर. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्जरी लातूरमध्ये लहान असणं होतात. हायेस्ट रेकॉर्ड आहे. एवढ्या सर्जरी महाराष्ट्रात कोणीच करत नाही. म्हणजे तुमच्या एक ओळखीचा ओठ फटलेला टाळू फटलेला कुठलाही पेशंट असतो माझ्याकडे पाठवा, त्याला मोफत सर्जरी करून देतो. एवढंच नव्हे तर एखाद्या पेशंटला जाण्या येण्यासाठी तिकिटाला पैसे नसतील ना ते पण आम्ही देतो. अशा वेळेस सर्जरी करतो. स्माइल ट्रेन नावाचे एक ऑर्गनायझेशन दिसवतं मी काम करतो. आणि मग याचं काम खूप जास्त झालं. त्या स्माइल ट्रेन अमेरिकेत त्याचा रेकॉर्ड ठेवलं. मी काय फार रेकॉर्ड ठेवत असत नाही, पण तिथून त्यांचं एक रेकॉर्ड असतं दररोजचं मेंटेन करण्याचं. त्यांना अशीच वाटलं की कुठेतरी लातूर या छोट्या गावामध्ये एवढीही प्लास्टिक सर्जरी एवढ्या केसेस करतात. आता आपण 8,000 सर्जरी पूर्ण केल्या त्या विषयाच्या, आणि 8,000 सर्जरी पूर्ण केलेला 80 वर्षाचा डॉक्टर पण भारत देशात नाहीये. ज्याचं नावावरती 8,000 ओठ फाटलेला टाळू फाटलेला एकाच विषयाच्या सर्जरी तसा एक पण माणूस भारत देशात नाही. ओके, आणि तो मी फक्त 49 वर्षाचा आहे. माझ्या नावावरती रेकॉर्ड आहे. तर हे असं मी काम करतोय. ही कामाची नोंद झाली आणि मग ते स्माइल ट्रेन हिरो नावाचं एक अवॉर्ड आम्हाला दिलं. अवॉर्डचं कारण मला कौतुक नाही, जरा वेगळा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. त्याचं एकच कौतुक आहे त्या अवॉर्डचं. ते अवॉर्डचं जे डिस्ट्रीब्युशन होतं, त्याचं वितरण होणार होतं त्या अवॉर्डचं, ते होणार होतं बाल्टिमोर अमेरिकेतल्या बाल्टिमोर या शहरामध्ये होणार होतं. आणि त्या बाल्टिमोर शहरामध्ये मी गेलो होतो ते अवॉर्ड घेण्यासाठी. ही गोष्ट आहे 27 ऑक्टोबर 2007 साधारण 11 वर्षापूर्वी. आणि ते अवॉर्ड घेताना बेस्ट गोष्ट काय होती माहिती आहे का, ज्या व्यासपीठावरती ते अवॉर्ड मिळणार होतं त्या व्यासपीठावरती 12 देशाचे राष्ट्रध्वज होते. का माहितीये का, कारण त्या अवॉर्डसाठी 85 देशातून फक्त 12 प्लास्टिक सर्जन निवडले होते. 85 देशातून 12 प्लास्टिक सर्जन निवडले होते. त्याच्यामध्ये मी एक होतो. आणि 12 देशाचे राष्ट्रध्वज स्टेजवर होते. 12 देशाचे राष्ट्रध्वज स्टेजवरती होते. त्याच्यामध्ये एक भारत देशाचा होता. एकदम फुटलो. म्हणजे मला काय सांगावं मी आता, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. तर पूर्ण म्हणजे तेवढा जे काही तासभराचा हा कार्यक्रम आहे ना, अख्खे डोळे संपूर्ण कार्यक्रम भर माझे भरलेले. मी एकदा पण असा पूर्ण डोळे उघडून बघू शकत नव्हते. ते आनंदास्त्र होते, कारण माझं देशावरती प्रचंड प्रेम आहे. मला खूप जास्त ऑफर आहेत. मी प्लास्टिक सर्जन आहे भारत देशाच्या बाहेर. मी जाणार नाही, कारण मला देशावर खूप देश आवडतो. आणि आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिथं उभं राहण्यासाठी आपण कुठेतरी कारणीभूत पडलो, हे शब्दात नाही सांगू शकत मी. हा आनंद तो एक भारतसेवा घेऊन मी परत आलो, भारत देशामध्ये आलो, लातूरमध्ये पोहोचलो. लातूरमध्ये मग आमचे उदय देशपांडे अनेक लोकांनी बरेच कार्यक्रम ठेवले, बरेच मोठ्या जंगी स्वागत झालं. बायकोने त्या माझ्या हॉस्पिटलच्या दरवाजावरती पत्रकार मंडळीने अडवलं. प्रसंग असा आहे. आणि मला एक प्रश्न विचारला की डॉक्टर विठ्ठल आणि तुम्ही कधी ठरलं एवढा मोठा माणूस व्हायचा, अमेरिकेत जायचं, स्मार्ट ट्रेन हिरो अवॉर्ड घेऊन यायचं, हे कधी ठरवलं तुम्ही? आणि त्यांना जे उत्तर दिलं मित्र, हा आहे तिसरा प्रकार, त्याला म्हणायचं परिस्थिती. उत्तर काय होतं मला सांगतो मी त्या दिवशी विचार केला की खरंच मी मोठा माणूस ठरलं होतं का, ठरलं होतं का? आणि त्या पत्रकार लोकांच्या प्रश्नाचं उत्तर असं होतं, मी तुम्हाला सांगत होतो की मी 7वी असतानाचा हा प्रसंग आहे. माझ्या आईला मी माय म्हणतो, वडिलांना मी अण्णा म्हणतो. तर माझ्या माईला म्हणजे माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं. लग्नाला आमच्या एका शेजाऱ्याचं लग्न होतं, त्या लग्नासाठी जाणार होती. छोट्या गावामध्ये एक खूप वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. साधारणपणे 35-40 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. माझ्या आईला लग्नाला जायचं होतं आणि तेव्हा ना बैलगाडीतून लग्नाला लोक जायचे. बैलगाडीतून जायचे. आम्ही खूप खेड्यातली गरीबाची लोक माणसं. माझी आई अशीच लग्नाला जाणार होती. माझी माय मला म्हणाली की माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि मला म्हणाली, तुझ्या त्या मित्राच्या माईचं लुगडं आणून दे मला. लुगडं कळतं तुम्हाला? लुगडं कळतंय? लुगडं म्हणजे साडी. माझी माय लुगडं घालते. लुगडं म्हणजे 9 वार असतं, साडी 7 वार असतं. तिनं सांगितलेला विषय मला नाही कळत त्यातलं काय. आणि माझी माय म्हणाली लुगडं आणून दे. मी गेलो, माझ्या मित्राच्या आईचं लुगडं आणून दिलं. माझ्या मायला ते लुगडं घातलं, लग्नाला गेली. दुसऱ्याच्या लग्नावरनं परत आली. दुसऱ्या वर्षी पुन्हा ते लुगडं धुवून घाडी करून माझ्या हातात दिलं
आणि मला वाटले नेऊन दे. माझ्या त्या मित्राच्या आईला नेऊन दिलं आणि परत येताना आमच्या घराच्या समोर एक छोटा नाला आहे. काय माहित नाही, त्या नाल्यावर ना मी कधीच सरळ गेलो नाही. मी नेहमी टोंकून उडी मारून जायचो, सवयीचा भाग होता. उडी मारल्याशिवाय मी सरळ कधी पायासमोर टाकलाच नाही. छोटासा नाला होता. त्या दिवशी माईचं लुगडं परत त्या मित्राच्या आईला घेऊन परत येताना तशीच उडी मारत होतो. उडी मारताना असा विचार डोक्यात आला की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. उगीच विचार डोक्यात आला. आणि मला प्रश्न विचारला होता की तुम्ही कधी मोठा माणूस विचारला होता. माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं हा विचार डोक्यात आला आणि त्याचं उत्तरच मला सापडलं. मला सांगू मुलांनो, त्याचं उत्तर काय होतं माहिती आहे? माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं का मागवलं होतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. धडकं लुगडं नव्हतं म्हणजे माझ्या माईकडे जे काय लुगडे होती दांड घातलेली किंवा ठिगळ लावलेली लुगडे होती. दांड घालणे म्हणजे कुठल्याही रंगाचे दोन लुगडे एकत्र जोडणे, आणि ठिगळ लावणे म्हणजे ज्या ठिकाणी लुगडं फाटलं तिथे कुठल्याही रंगाचं ठिगळ लावणे, कारण आम्ही अत्यंत गरीब माणसं आहोत. माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं आणि तिला लोकांच्या लग्नाला जायचं होतं. घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी तिनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं. आणि मला प्रश्न विचारला की तुम्ही मोठा माणूस कधी व्हायचं ठरवलं. तर सांगतो मला, खरं तर मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा माणूस झालो. त्या दिवशी खरंच ठरलं होतं इतका अभ्यास करायचा आणि इतका मोठा माणूस व्हायचा, बॉस इतका मोठा माणूस व्हायचा की माझ्या माईला स्वतःच्या खाचा एकदम घोडं मात्र ठक्का घेऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगत होतो मी की अभ्यास करण्यासाठी पात्रता इलिजिबिलिटी लागते आणि ती या गोष्टीने येते. पहिला पॉईंट होता माझा की तुम्ही सेल्फ मोटिवेट असायला पाहिजे. दुसरा पॉईंट होता की विठ्ठल नागण्याची संधीची गोष्ट ऐकून तुम्ही मोटिवेट झालात. आणि तिसरा पॉईंट होता की तुमची परिस्थिती तुम्हाला मोटिवेट करते. मला तर माझ्या परिस्थितीने मोटिवेट केलं मित्रांनो.